26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराच्या अभिमानास्पद एकदम जबरदस्त कारवाईनं पाकिस्तानची घुसखोरी थांबवली. आज परतवाडा शहरातल्या अंबिकाल आणि या ठिकाणी रोटरी क्लब तसेच गावंडी चळवळीच्या वतीनं जे आपले वीर जवान आहेत ज्यानं यात भाग घेतला त्याचा स्वागताचा खास कार्यक्रम ठेवून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्याबद्दल कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन केलं होतं. खरोखर सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. नेमका पाहू काय झाला तो. भारत माता की वंदे 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 जय हिंद जय हिंद जय हिंद. थँक्यू सर. कृपया आपल्या जागेवर बसून. फक्त एक दोन ओळी बोलून मी आपल्या शब्दाला विराम देईल. अटलजींनी म्हटलं भारत मातेचं वर्णन करत असताना कारण राष्ट्र सर्वोपरी समाज आपल्या सोबत आहे. मी आता काठोके साहेबांशी बोलत असताना समाजामध्ये जागृती येते. सैनिका संदर्भामध्ये माजी सैनिका संदर्भामध्ये लोकांमध्ये तुमच्या संदर्भामध्ये कृतज्ञता आहे. समाजाला कृतज्ञता आहे की हो आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण की तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. हा भाव आहे समाजामध्ये आहे. अटलजींनी म्हटलं भारत जमीन का टुकड़ा, भारत जमीन का टुकड़ा नहीं जीता जागता राष्ट्र कुछ है. कश्मीर इसका किरीट है, हिमालय इसका मस्तक है, बंगाल और पंजाब इसकी दो भूषण है. ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगाजल है. आओ हम संकल्प करें, हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो उसके लिए. जय हिंद. एक विशेष आयोजन की बागुलेजी काठोकेजी माजी सैनिक जे संघटना आहे त्याचं काम हे सगळे लोक मिळून करतात आणि काही परिस्थिती निर्माण होतं काम करत असताना. काही जणांची परिस्थिती येतेच आहे आणि मग भविष्यात काही काम करत असताना काही फंडची आवश्यकता पडतं. त्यामुळं निलेश गावंडे यांच्या गावंडे ज्वेलर्सचा सुवर्ण योग आणखी ज्वेलर्स तो सुवर्ण योग साधून आणि भैया अग्रवाल तर्फे मी भैयाला विनंती करतो 2 मिनिटं समोर नाही सामने आहे. आणि भैया अग्रवाल तर्फे आपल्या या संघटनेला माजी सैनिक संघटनेला 5 लाख रुपयाची देणगी त्यांनी कबूल केली आहे. नमस्कार, मी निलेश गावंडे, संचालक गावंडे ज्वेलर्स. आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या पावन दिनानिमित्त आम्ही आपल्या वीर जवानांचे अभिवादन करण्यासाठी अंबिका लॉन्स इथे एक माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच 25, 26, 27 या 3 दिवसाच्या एकूण विक्रीपैकी त्या विक्रीवर जी आम्हाला मजुरी मिळेल त्याचा 25% रक्कम ही आम्ही सैनिक कल्याण निधीत दान म्हणून देणार आहोत. याशिवाय आणि या व्यतिरिक्त आम्ही आपल्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी एक 5वी ते 10वी पर्यंत एक निबंध स्पर्धा सुद्धा घेतली होती. यामध्ये परतवाड्याला जवळपास 300 विद्यार्थ्यांनी आमच्याकडे पार्टिसिपेट केला आणि आमची वरुडला जी ब्रांच आहे तिथे 800 विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यात आम्ही 1, 2, 3 असे दोन्ही ठिकाणचे विनर निवडू आणि त्यांना बक्षीस सुद्धा देऊ. मी पुन्हा आमच्यावर प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाचा वर्षा करणाऱ्या सर्व आमच्या ग्राहकांना आणि सैनिकांनी अतुलनीय पराक्रम करून त्या सर्व जागा काबीज केलेला हा शब्द फार छोटा वाटतो. फार असं वाटतं काबीज केलं म्हणजे एका सेकंदामध्ये सांगितलं की आम्ही काबीज केलं. परंतु ते काबीज करत असताना 527 सैनिकांचं बलिदान झालं. हे सैनिक
20 वर्षाचे असतील, 21 वर्षाचे असतील, 22 वर्षाचे असतील. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही कल्पना करा, युद्ध सुरू आहे, दररोज टीव्हीवर आणि रेडिओवर बातम्या आहेत, पण त्या सैनिकाच्या परिवाराला